काँग्रेसचे उमेदवार असो किंवा कुठल्याही पक्षाचे उमेदवार असो, त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी माजी नगरसेवक वसंत नकाशे बाजूच्या वॉर्डमधून निवडून आलो होतो आणि आता बाजूच्या वॉर्डमध्ये आता मी निवडून येणार आहे। याचं कारण असं आहे की माझं काम बोलतं आहे। आज मी वसंत नकाशे या नावाने ओळखला जात होतो, परंतु धारावीने मलासुद्धा एक ब्रँड दिला की वसंत नकाशे आप्पा। या आप्पाचा ब्रँड कोणीही संपवू शकत नाही आणि संपवणाऱ्याची कोणाची ताकदही नाही, कारण मी ठाकरे ब्रँड बरोबर आहे। या ठिकाणी आज मी एवढं सांगू इच्छितो की ठाकरे है तो सेफ है और हम सब एक है। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकरी कामगार पक्षाकडून साम्या कोर्डेने सुद्धा तुमच्या विरोधात अर्ज भरलेला आहे। साम्या कोर्डे यांच्याकडून धारावी बचाव आंदोलन होतं, त्याच्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या, ते आव्हान असेल का? आमच्या विरोधात त्यांनी फॉर्म भरलेला नाही। राजू कोरडे हे आमचे बंधू आहेत, ते आमच्याबरोबर धारावी बचावमध्ये आहेत। त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षातून त्यांनी फॉर्म भरलेला आहे। त्यांच्या पक्षाची ते रणनीती तयार करून ते लढणार आहेत, परंतु आमची त्यांच्याबरोबर मित्रत्वताच आहे। आमची त्यांच्याबरोबर कुठलीही तडजोड नाही, कुठलीही दुश्मनी नाही। आमचे ते मित्र आहेत। काँग्रेसने पुन्हा एकदा विचार करावा आणि एकत्र जी आहे ती लढत असावी असं वाटतं का तुम्हाला? कारण मतं विभागली जाऊ शकते। सन्माननीय खासदार राऊत साहेबांनी त्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि राऊत साहेबांनी ते प्रयत्नसुद्धा केले, परंतु या ठिकाणी काँग्रेसला बरोबर यायचं नाही। त्यांची भूमिका वेगळी असेल, त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असेल। त्यांना वाटत असेल की आम्ही मुंबई जिंकू, प्रत्येक पक्षाची इच्छा असते की आम्ही मुंबईचा महापौर बसू, प्रत्येकाला इच्छा असते, परंतु गेल्या 25 वर्षामध्ये शिवसेना पक्षानं जे काम केलं आहे ते काम आम्ही लोकांना दाखवणार आहोत। आम्ही ज्यांच्याबरोबर होतो, जे आमच्याबरोबर होते, त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून आमच्या बसले, त्यांनी पण त्या कामामध्ये आहेत ती। आणि आज ते म्हणतात की शिवसेना पक्षाने काय केलं, काहीच केलं नाही। जे केलं त्याचे उद्घाटनं कोणी केली हे आपण मीडिया ही जाणता आहात। सत्य जाणून घ्या की आम्ही केलेली कामाची उद्घाटनं आपण केलीत, हे जनतेला सगळं कळतं आहे आणि जनता खरोखर सुज्ञान आहे। येणाऱ्या काळामध्ये ठाकरेंचा महापौर महानगरपालिकेमध्ये आपल्याला 16 तारीखला दिसेल। अरे आवाज